काही मुलींना पाळी यायला लागल्यानंतर अंगावरून जास्त जातं आणि बऱ्याच वेळेला हे अंगावरून जास्त जातंय हे तिला कळतच नाही. कारण तिला असं वाटत असतं की हे जे काय आहे ते नॉर्मल आहे. त्याच्यामुळे जेव्हा अंगावरून जास्त जातं असं आपण म्हणतो, त्यात काही कॉम्पोनंट्स आपल्याला बघायला लागतात. म्हणजे काय, तर साधारणपणे पाळी यायला लागल्यानंतर 4 ते 5 दिवस अंगावरून जायला पाहिजे. दर महिन्याला पाळी यायला पाहिजे आणि प्रत्येक दिवशी साधारणपणे ब्लिडिंग किती होतंय हे बघायला पाहिजे. सो दर दिवसाला होणारं ब्लिडिंग जास्त असेल, म्हणजे अगदी टेक्निकल भाषेत म्हणायचं तर 80 ml पेक्षा जास्त ब्लिडिंग आहे टोटल ब्लड लॉस ड्युरिंग द पिरियड्स, तर त्याला आम्ही हेवी पिरियड आहे असं म्हणतो. कदाचित दिवसाला होणारं ब्लिडिंग कमी आहे, पण 4-5 दिवसापेक्षा 7-8 दिवस ब्लिडिंग होतंय दर महिन्याला, देन ओव्हरऑल टोटल पुन्हा 80 ml पेक्षा जास्त जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा आम्ही हेवी पिरियड्स आहेत असं म्हणतो. आता काही वेळेला हे हेवी पिरियड्स काहीच कारण नाही म्हणूनही असू शकतात, ज्याला आम्ही ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग किंवा पूर्वी त्याला आम्ही डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग असं म्हणायचो. पण काही वेळेला त्याला काहीतरी कारण असणार असतं आणि ते कारण असल्यामुळे अंगावरून जास्त जात असतं. पुन्हा तपासण्या करून आपल्याला हे कारण शोधावं लागतं आणि त्याच्यावरती त्याप्रमाणे इलाज करावा लागतो.